महाविकास आघाडीमध्ये कुणाचा पायदोष कुणाच्या पायाशी असून एकमेकाच्या सीटवर कॅन्डिडेट डिक्लेअर करत आहेत। ही सगळी परिस्थिती पाहून येत्या काळात महाविकास आघाडीमधून सर्व लोक बाहेर पडतील। वंचितांनी त्यांचं काय चाललं हे त्यांचं अंतर्गत प्रश्न आहे, त्या संदर्भात मला काहीही बोलायचं नाही। उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ठाकरे यांनी काँग्रेसमध्ये धुसफूस पाहायला मिळत आहे। उद्धव ठाकरे यांचा अनुभव खूप वर्षापासून घेतलेला आहे, त्यामुळे याची सवय आहे, तर त्यामुळे काँग्रेसने सुद्धा याची सवय लावून घ्यावी, ते असेच आहेत। असं आहे की महाविकास आघाडीमध्ये कोणाचा पायपूस कोणाच्या पाया सगळ्यांना माझी विनंती आहे, सगळ्यांना ज्याच्यापर्यंत सगळ्या कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे, ज्याच्यापर्यंत माझा आवाज जातो आहे, सगळ्यांना विनंती आहे, सगळ्यांच्या एकमेकांच्या सीट्सवर ते कॅन्डिडेट डिक्लेअर करतात हॉलमध्ये केलेली आहे, तिथे जाऊन सगळ्यांनी नाश्ता करावा, पाणी सगळी परिस्थिती आहे आपल्या गावाकडे प्रस्थान करावं। अनेक लोक येत्या काळामध्ये महाविकास आघाडीतनं बाहेर पडतील असं आम्हाला चित्र दिसत आहे। बाकी वंचितचं आणि त्यांचं काय झालं हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, त्या संदर्भात मला काही बोलायचं नाही। सर, ठाकरे गटाची लिस्ट, उमेदवारांची लिस्ट बाहेर जाहीर झाल्यानंतर काँग्रेस आणि ठाकरे गटामध्ये कुठेतरी धुसफूस सुरू झाल्याचं चित्र बघायला मिळत आहे, काय सांगाल? असं आहे की सन्माननीय उद्धव ठाकरेजींचा अनुभव आम्ही खूप वर्ष घेतलेला आहे, त्यामुळे आम्हाला याची सवय आहे। आता काँग्रेसला त्यांच्यासोबत राहायचं असेल तर त्यांनाही त्याची सवय करून घ्यावी लागेल, ते असंच वागतात। भंडारा गोंदिया जिला वासियों के लिए खुशखबर है। अब आपका मनपसंद चैनल BS क्राइम मीडिया न्यूज अब आपके केबल नेटवर्क पर, जी हां, अपने केबल नेटवर्क के एशियन चैनल नंबर 13 पर उपलब्ध है। BS क्राइम मीडिया न्यूज पर खेल, राजनीति, क्राइम, साहित्य व अन्य खबरें प्रकाशित की जाती है। हमारे साथ जुड़ने के लिए तथा हमारे चैनल में खबरें, विज्ञापन आदि के लिए संपर्क करें 8669151757 पर।